नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण तवा पापलेट फ्रायची रेसिपी पाहणार आहोत आपल्या किचनमध्ये। तर रेसिपी अगदी सोपी आहे करायला। चला सुरुवात करूयात रेसिपीला। तर या ठिकाणी मी अगदी फ्रेश पापलेट घेतलेले आहेत। तर त्यातला एक पापलेट मी तुम्हाला आज करून दाखवते। तर त्याचे पंख, विंग्स, त्याचप्रमाणे त्याचा टेल पार्ट आपण काढून टाकूयात। त्याचप्रमाणे प्रत्येक पापलेटवर मार्किंग असतात, तर या मार्किंग वरती मी कट मारून घेते। तर हा कट केल्यामुळे हा कट आपण जेव्हा मारून घेतो तेव्हा आतमध्ये जर आपण स्टफ पापलेट करणार असेल म्हणजे भरून केलेला पापलेट देखील छान लागतो। यामध्ये मसाले आतपर्यंत छान भरता येतात, त्यामुळे शक्यतो हा कट मारून घ्यायचा आहे। त्याच्या मागच्या भागाला देखील, मागच्या साइडने देखील आपण कट मारून घेणार आहोत। त्याचप्रमाणे असे सुरीने आपण कट मारून घेणार आहोत, जेणेकरून आतपर्यंत मसाला छान भरता येतो। त्यामुळे दोन्ही साइडने मी असे वरून देखील कट मारून घेते। तर आता त्यातली आतील घाण सगळी काढून टाकलेली आहे। फिश छान असा साफ करून क्लीन करून घेतलेला आहे। तर आता याच्यावरती आपण ड्राय मसाले घालून घेऊयात। तर चवीनुसार मीठ, त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, त्याचप्रमाणे 1 चमचा धणे आणि जिऱ्याची पावडर घालून घेऊयात। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेऊयात आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेऊया। तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या अंदाजानुसार। त्याचप्रमाणे 1 लिंबाचा रस घालून घेऊयात। तर आता हे सगळे ड्राय मसाले आपण पापलेटला छान लावून घेऊयात। त्याच्या चिरांमध्ये, पोटाच्या आतील भागात देखील आपण मसाला छान असा भरून घ्यायचा आहे। तर दोन्ही साइडने आपण हा मसाला छान असा लावून घेऊयात। तर आज आपण जो पापलेट फिश करणार आहोत त्याकरिता कोटिंग करिता काहीही घेणार नाही आहोत। कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, रवा काहीही न लावता देखील हा पापलेट अगदी मस्त तवा फ्राय होतो। रेसिपी अगदी सोपी आहे करायला, त्यामुळे नक्की ट्राय करून पहा। तर पाहू शकता आतील पोटाकडील जो खण केलेला आहे त्यामध्ये देखील आपण हा मसाला छान असा भरून घेतलेला आहे। तर आता तवा इथं मोठ्या फ्लेमवरती छान ग्रीसिंग करून घेतलेला आहे। यावरती 2 चमचे तेल घालून हा पापलेट आता यावरती आपण छान फ्राय करायला सोडून घेऊया। तर 2-3 मिनिटं झाले की मगच आपण तो पलटी करून घेऊया। तर 2-3 मिनिटं छान असा पापलेट होऊ देऊयात। गॅसची फ्लेम मी आता मीडियम केलेली आहे। सुरुवातीला तेल गरम होण्यासाठी आपण मोठ्या फ्लेमवरती केला होता गॅस। तर आता आपण एक साइड छान झालेली आहे, दुसऱ्या साइडने पलटी करून घेऊया। वाव, मस्त, अगदी छान, पाहू शकता क्रिस्पीनेस किती मस्त आलेला आहे, अगदी भन्नाट दिसत आहे। तर दोन्ही बाजूंनी आपण हा मस्त फ्राय करून घेतलेला आहे। रेसिपी खरंच खूप सोपी आहे करायला, या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। आणि आजची तवा पापलेट फ्रायची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर सर्विंग डिशमध्ये मी ही सर्व करून घेतली आहे। मस्त दिसत आहे आपली आजची डिश। तर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर आज वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद। तर भेटूयात अशाच नवीन छान छान रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा। थँक यू।